नमस्कार गुरुभक्तांनो. श्री गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 32 ऐकल्याने व वाचल्याने सौभाग्य अखंड राहते. परदेशस्थ पती सुखरूप परत येईल. प्रत्येक सौभाग्यवतीची अपेक्षा असते की अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे, संसार सुखाचा व्हावा, दूरदेशी गेलेला पती परत यावा. यासाठी हा अध्याय म्हणजे दत्तगुरूंचा आशीर्वाद. तर ऐका. विधवेचा आचारधर्म मृत विप्राला पुन्हा जिवंत केले. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, श्री क्षेत्र काशी येथे अगस्त्यांच्या आश्रमात देवगुरु बृहस्पतींनी देवांना व ऋषींना पतिव्रतेचे आचारधर्म सांगितले. त्यानंतर त्यांनी सहगमन न करता वैधव्यात राहणाऱ्या स्त्रियांनी कसे राहावे त्यावर विस्तृत निरूपण केले. बृहस्पती म्हणाले, पती निधनानंतर सहगमन करणे हा साध्वीचा धर्म सांगितलेला असला तरी त्यालाही काही अपवाद आहेत. पती दूरदेशी मेला असेल, ती स्वतः गरोदर असेल, तिला लहान मूल असेल वा स्तनपान करणारे तान्हे बाळ असेल तर तिने सहगमन करू नये. अशा परिस्थितीत वैधव्य धर्माला अनुसरून आचरण ठेवल्यास तिला पतीसमवेत सहगमन केल्याचे पुण्य लाभते. विधवा स्त्रीने आपण संन्यासिनी आहोत असा भाव ठेवूनच जीवन जगावे. केशवपण करावे, नित्य स्नान करावे, दिवसातून एकदाच जेवावे, एका धान्याचे भोजन करणे, 3 दिवस उपवास करून 4थ्या दिवशी भोजन करणे, प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चढत्या क्रमाने म्हणजे प्रतिपदेला 1 घास, द्वितीयेला 2 घास याप्रमाणे भोजन करणे व पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करणे, अशा प्रकारची व्रतोपासना करावी. जिला शक्ती नाही तिने प्राणरक्षणापुरते एकान्न घेणे, केवळ फलाहार वा शाकाहार करणे, केवळ दूध घेणे योग्य आहे. विधवेने पलंगावर निजू नये, मंगल स्नान करू नये, देहमर्दन करून घेणे, तांबूल भक्षण करणे, गंध, अत्तर, फुले वापरणे या गोष्टी करू नयेत. भगवान विष्णूंची भक्ती करावी, तीर्थयात्रा कराव्यात. सुवासिनी असताना आपल्याला ज्या वस्तू आवडत होत्या त्यांचे ब्राह्मणांना दान द्यावे. वैशाख, माघ व कार्तिक मासात करावयाची स्नान दानादी व्रते करावी. जलकुंभदान, धृतदान, तिलदान आदी दाने द्यावी. दीपाराधन करावे. वैशाखात पानथस्तासाठी पाणपोई घालावी. शंकराला अभिषेक करून त्याची पूजा करावी. ब्राह्मणांच्या घरी शक्तीनुसार पाणी पुरवठा करावा. मध्यान्हकाळी भुकेल्यास अन्न द्यावे. तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचे पादप्रक्षालन करावे. त्यांना गूळ पाणी द्यावे. प्रवासामध्ये उपयोगी पडणाऱ्या छत्री, पादत्राणे, जलपात्र अशा वस्तू द्याव्या. पतिप्रित्यर्थ ब्राह्मणांना संकल्पपूर्वक दानधर्म करावा. कार्तिक मासात जव किंवा एकान्न खाऊन राहावे. वांगी, उडीद, मसूर, मीठ, तेल, मध व द्विदल धान्ये वर्ज्य करावी. पळसाच्या पानावर जेवावे. कांस्य पात्र वर्ज्य करावे. कार्तिकात धरलेल्या व्रताचे यथाविधी उद्यापन करावे. त्यावेळी महिनाभर ज्या ज्या वस्तूंचा उपभोग वर्ज्य केला असेल त्या त्या वस्तू ब्राह्मणाला दान द्याव्या. त्याला कांस्य पात्रात तुपाचे दान द्यावे. भूमिशयन व्रत केले असेल तर पलंग दान द्यावा. दूध व दही दान द्यावे. ऐपत असल्यास गोदान करावे. दीपदान करावे. दीपदान फार श्रेष्ठ मानले जाते. माघ मासात महिनाभर सूर्योदयापूर्वी स्नान करावे. माघ स्नानाचे महत्त्व फार आहे. ब्राह्मणाला तिळाचे लाडू, खजूर, साखर, वेलची यांचे दान द्यावे. यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी. थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून जळणाची लाकडे, वस्त्र, घोंगडे अशा वस्तू दान द्याव्या. गृहदान द्यावे. वर्षभराचे धान्य द्यावे. शंकर आणि विष्णूची
षोडोपचारे पूजा करावी, शंकराला रुद्राभिषेक करावा, देवळातील दीपमाळ प्रज्वलित करावी, बैलगाडीत बसू नये, चोळी घालू नये, पांढरे वस्त्र नेसावे, पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेत वागावे. विधवा स्त्रियांनी अशा प्रकारे शास्त्रसंमत आचरण केले, व्रते आणि पुण्यकृत्ये केली तर तिचा पती निजकर्माची फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो. तिच्या पुण्याईने तो स्वर्गलोकी जातो. साधूने शोकमग्न ब्राह्मणीला पतिव्रता आणि विधवा स्त्रियांचा आचारधर्म समजावून सांगितला व पुढे म्हणाला, मुली, तुझ्यामुळे धैर्य असेल तर सहगमन कर अथवा वैधव्यातील आचारधर्म पाळून कालक्रमणा कर. दोहोंचे पुण्य सारखेच आहे. यावर ब्राह्मणी म्हणाली, यतिराज, या परग्रामी माझे स्वतःचे असे कोणीच नाही. असे असताना तुम्ही माझे सांत्वन केले. मला उपदेशभर 4 गोष्टी सांगितल्या, पण मला विधवा म्हणून जगणे झेपणार नाही. मी तरुण आहे, सुंदर आहे. अशा परिस्थितीत लोकनिंदेचे कारण होऊ शकते. सहगमनाचे पुण्य अपार आहे, म्हणून मला पतीसमवेत जाणेच योग्य वाटते. साधूने तिच्याकडे करुणामयी दृष्टीने पाहिले व म्हणाला, मुली, तुझी इच्छा असेल तसेच कर. पतीला आरोग्यप्राप्ती व्हावी म्हणून तू मोठ्या विश्वासाने श्री गुरूंच्या दर्शनासाठी येथे आलीस. पण विधिलिखित काही चुकत नाही. ईश्वराची इच्छा असेल तसेच घडत असते. मग दुःख कशासाठी करायचे? हरिश्चंद्राने डोंबाघरी पाणी भरले. अजिंक्य असूनही बळीला पाताळात जावे लागले. रावण दीर्घायुषी असूनही कुळासहित नाश पावला. दुर्योधनाचे काय झाले? भीष्म इच्छामरणी असूनही रणांगणात पडले. परीक्षिताला सर्पदंशाने मरण आले. या सर्व घटना काय दर्शवितात? काळाला कोणीही जिंकू शकत नाही, पण गुरुकृपेने विधिलिखित बदलू शकते, एवढे मात्र खरे. ठीक आहे, तू सहगमन कर, पण तत्पूर्वी श्रीगुरूंचे दर्शन घे. साधूने तिच्या भाळी भस्म लावले. तिला 4 रुद्राक्षे दिली व म्हणाला, सहगमनापूर्वी 2 रुद्राक्षे पतीच्या गळ्यात बांध. 1 रुद्राक्ष त्याच्या दोन्ही कानांना बांध. श्रीगुरूंचे पाय धुताना ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणतात, ते चरणतीर्थ घे. ते स्वतःवर शिंपड, पतीच्या देहावरती शिंपड. सुवासिनींना सौभाग्य वायने दे. ब्राह्मणांना द्रव्यदक्षिणा देऊन संतुष्ट कर. श्रीगुरूंची आज्ञा घे आणि मगच सहगमन कर. अशा प्रकारे सर्व गोष्टी नीट समजावून तो तपस्वी साधू निघून गेला. त्यानंतर ब्राह्मणीने काही विद्वान ब्राह्मणांना बोलावले. त्यांच्याकडून प्रेताला प्रायश्चित्त देवविले. प्रेतपिंडादिक कर्म करवून घेतले. मग स्नान केले. पितांबर परिधान करून सर्व अलंकार घातले. भाळी हळद कुंकू लावले. विप्रांनी प्रेत नीट बांधून ते नदीकाठी नेले. ब्राह्मणी हातात अग्नी घेऊन पतीच्या प्रेतापाशी गेली. त्यावेळी 16 वर्षांची ती पतिव्रता लक्ष्मीसारखी सुंदर दिसत होती. तिच्या दर्शनासाठी गावातील स्त्रिया बहुसंख्येने आल्या होत्या. त्यांनी तिच्या सतीत्वाबद्दल प्रशंसोद्गार काढले. या प्रतिव्रतेने आपल्या 42 कुळांचा उद्धार केला. देव सर्व स्त्रियांना अशी सद्बुद्धी देव, असे लोक म्हणू लागले. काहींनी तिच्या तरुणपणात सती जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली. लोकांनी चिता रचली. मृत ब्राह्मणाचे प्रेत चितेपाशी नेऊन ठेवले. ब्राह्मणीने सुवासिनींना सौभाग्यवाणे दिली. गंध, पुष्पे व सुगंधी द्रव्ये दिली. ब्राह्मणांना द्रव्यदान केले. लोकांना अभिवादन केले व म्हणाली, मी माझ्या पतीसमवेत माझ्या माहेरी जात आहे. भगवान शंकर आणि पार्वती हे माझे मायबाप आहेत. त्यांनी आम्हा दोघांना प्रेमाने बोलावले आहे. आता या लेकीला निरोप द्या. तिच्यावर तुमचा लोभ असू द्या. त्यावेळी गावाहून तिच्याबरोबर आलेल्या लोकांना उद्देशून ती म्हणाली, आता आपण परत जा. सासू सासऱ्यांना येथील वृत्तांत सांगू नका, नाहीतर ती दोघे दुःखाने प्राण देतील. त्यामुळे तुम्हाला ब्रह्महत्येचा दोष लागेल. आम्ही भीमातिरी श्री गुरूंच्या सहवासात खुशाल आहोत. गुरूंच्या दर्शनाने माझ्या पतीचे आरोग्य सुधारत आहे. अजून काही काळ येथे राहावे लागेल असे सांगा. माझ्या आईवडिलांना
व आप्तांनाही हेच सांगा. ती निर्वाचने ऐकून जमलेल्या सर्वांनाच दुःख अनावर झाले. तेवढ्यात तिला साधूने दिलेल्या रुद्राक्षांचे स्मरण झाले. उपदेशही आठवला. तिने 2 रुद्राक्षे पतीच्या गळ्यात बांधली, 2 रुद्राक्षे त्याच्या कानांना बांधली व ब्राह्मणांना म्हणाली, मी श्रीगुरूचे दर्शन घेऊन येते, आज्ञा असावी. ते म्हणाले, सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे, तू लवकर परत ये. त्याप्रमाणे ती श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाली. त्यावेळी तिच्याबरोबर अनेक लोक होते. मार्गी चालत असताना ती श्रीगुरूंचा आर्ततेने धावा करीत होती. गुरुदेव, तुम्ही शरणागतांचे तारणहार म्हणून प्रसिद्ध आहात, म्हणून मी मोठ्या आशेने तुमच्यापाशी आले होते. माझ्या पतीला आरोग्य लाभेल, मला मुलेबाळे होतील, तुमच्या कृपेने माझा संसार सुखाचा होईल, असे कितीतरी मनोरथ मी उराशी बाळगून होते. पण तुम्ही माझी उपेक्षा केली. ही तुमची सत्कीर्ती बरोबर घेऊनच मी परलोकी जाणार आहे, असे म्हणत ती एक एक पाऊल पुढे टाकत होती. संगमावर एका अश्वत्थाखाली श्रीगुरू निवांत बसले होते. ब्राह्मणीने सन्मुख जाऊन त्यांचे पाय धरले. गुरुदेवांनी सहज भावाने आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. ती चमकली. तिने पुन्हा नमस्कार केला. तेव्हा गुरुमाऊली म्हणाली, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती वरदायक वचने ऐकून लोकांना हसू आले. ब्रह्मवृंद म्हणाला, स्वामी, या साध्वीचा पती मरण पावला आहे. सती जाण्यापूर्वी ती तुमच्या दर्शनासाठी व तुमचा निरोप घेण्यासाठी आली आहे. मग तुमचा आशीर्वाद खरा कसा होणार? ते बोलणे ऐकून श्रीगुरू म्हणाले, हे तुम्ही काय म्हणता? या ब्राह्मणीचे सौभाग्य स्थिर आहे. हिच्या पतीला मरण कसे येईल? त्या ब्राह्मणाचे प्रेत येथे आणा पाहू. माझा आशीर्वाद कधीच खोटा ठरणार नाही. मनात संशय धरू नका. श्रीगुरूंचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य. त्याला उणेपणा कसा येईल? लोकांचे आश्चर्य विस्तारले. आता काय होणार, अशी त्यांना उत्कंठा लागली. ते प्रेत आणण्यासाठी धावतच निघाले. तोवर श्रीगुरूंची नित्यपूजा करणारे ब्राह्मण आले. त्यांनी गुरुचरणांवर रुद्रसुक्ताने अभिषेक केला. श्रीगुरूंची षोडोपचारे पूजा केली. तेवढ्यात लोकांनी प्रेत आणले. ते श्रीगुरूंच्या सन्मुख ठेवले. श्रीगुरूंनी ब्राह्मणांना बांधलेले प्रेत मोकळे करण्यास सांगितले. प्रेतावरील वस्त्र दूर करा म्हणाले. त्याप्रमाणे लोकांनी केले. श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी अभिषेकाचे तीर्थ त्या प्रेतावर प्रोक्षण केले. मग श्रीगुरूंनी त्या प्रेताकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले तर काय आश्चर्य! तो मृत ब्राह्मण गाढ झोपेतून जागे व्हावे तसा अंगाला आळोखे पिळोखे देऊन उठून बसला. त्याने भोवताली पाहिले तर आपण नग्न असून अनेक लोक डोळे विस्फारून आपल्याकडे पाहत आहेत. आपली पत्नीही आश्चर्य व आनंदाने थक्क होऊन दिडमूड अवस्थेत उभी आहे. समोरच एक तपस्वी आणि तेजस्वी यतीश्वर बसलेला आहे. असे दृश्य दिसले. त्याने बाजूस पडलेले वस्त्र अंगावर ओढून घेतले. तो अजूनही संभ्रमात होता. त्याने पत्नीला विचारले, मी कुठे आहे? हे यतिराज कोण? एवढे लोक येथे का जमले आहेत? मी गाढ निद्रेत होतो, तू मला का उठवले नाहीस? ब्राह्मणीने घडलेला सर्व प्रकार त्याला विस्ताराने सांगितला. ते ऐकून तोही थक्क झाला. उभयतांनी श्रीगुरूंचे चरण धरले. त्यांची अपार स्तुती केली. ते ऐकून श्रीगुरू प्रसन्न झाले. म्हणाले, तुमचे पूर्वीचे सर्व दोष नष्ट झाले आहेत. आता सुखात, आनंदात, ऐश्वर्यात जगा. तुम्हाला सुलक्षणी व दीर्घायुषी असे 8 पुत्र होतील. तो चमत्कार प्रत्यक्ष पाहिलेले लोक अक्षरशः भारावून गेले होते. त्यांनी श्रीगुरूंचा मोठा जय जयकार केला. त्यांना निरंजनाने ओवाळले. त्यांना वंदन केले. त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. त्या लोकांमध्ये एक ब्राह्मण शंकेखोर होता. त्याने श्रीगुरूंना विचारले, स्वामी, माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे. कृपया त्याचे निवारण करावे. विधिलिखित कधीही बदलता येत नाही असा वेद, शास्त्रे व पुराणांचा दाखला आहे. या विप्राला दिवसा मरण आले होते. मृत्यूही अपघाती वा अपमृत्यू स्वरूपाचा नव्हता. मग हा पुन्हा जिवंत कसा झाला? याच्या बाबतीत ब्रह्मलिखित मिथ्या कसे ठरले? श्रीगुरू म्हणाले, अरे, ब्राह्मणीचे दुःख पाहून मला अपार करुणा आली. ती ज्या विश्वासाने माझ्या आश्रयास आली तो सार्थ करणे आवश्यक होते.
भक्तांचे रक्षण करणे हे माझे ब्रीदवाक्य आहे. म्हणून मी ब्रह्मदेवाला विनंती करून या विप्राच्या पुढील जन्मातील 30 वर्षे उदार मागून घेतली आहेत. पुढील जन्मातून त्याची तेवढी वर्ष अर्थात तेवढे आयुष्य कमी होईल. गुरुदेवांचे उत्तर ऐकून सर्व लोक तटस्थ झाले. श्रीगुरूंचे सामर्थ्य किती अगाध आहे याची त्यांना जाणीव झाली. श्रीगुरूंना वंदन करून ते आनंदाने आपापल्या घरी गेले. या घटनेमुळे श्रीगुरूंची चहूकडे कीर्ती झाली. त्या ब्राह्मण दाम्पत्याने संगम तीर्थावर स्नान केले. विप्रांना अपार दानधर्म केला. सूर्यास्तानंतर ती दोघे मठात आली. तेथे श्रीगुरूंची पूजा केली. मठात अन्य भक्तही होते. त्यांनी स्तुतिस्तोत्रे गाऊन गुरुदेवांची आरती केली. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. श्री गुरुदेव दत्त.